आषाढाचा पहिला दिवस सर्व जगामध्ये महाकवी कालिदासाचा स्मृतिदिन म्हणून हा साजरा केला जातो. महाकवी कालिदास केव्हा जन्माला आला ती तिथी आपल्याला उपलब्ध नाही. म्हणून मेघदूत काव्यामध्ये त्या यक्षाने मेघाला आपल्या पत्नीला देण्याकरता जो संदेश सांगितला तो आषाढाच्या पहिल्या दिवशी सांगितला. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. आषाढाच्या पहिल्या दिवशी रामगिरीवर बंदित असलेल्या यक्षाला एक ढग दिसला आणि त्या मेघाबरोबर त्यांनी आपल्या बायकोला कुबेर नगरीमध्ये एक संदेश पाठवला. मेघाला दूत केलं म्हणून हा मेघदूत हे काव्य आहे. कालिदास केव्हा होऊन गेला याच्याबद्दल विद्वानामध्ये नेहमीप्रमाणे मतभेद आहेत. पण तो विक्रमादित्याच्या पदरी होता. 9 रत्नापैकी एक होता. त्याचा काळ इसवी सन 380 ते 493 या दरम्यान असावा. ह्युएन संघ यांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. तो कुठे होऊन गेला? बंगाली लोक त्याला आपला मानतात कारण त्याचं नाव कालिदास. कालीचा तो उपासक आणि काली मातेची पूजा बंगालमध्ये सगळीकडे केली जाते. बंगालमध्ये कालिदासाचा उत्सव होतो. कार्तिक महिन्यामध्ये बंगालमध्ये उत्सव होतो. मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये गंगाशिंगर येथे कालिदासाचे स्थान दाखवतात. काही लोकांच्या मते कालिदास हा काश्मीरचा होता कारण काश्मीरच्या भूमीने भारताला अनेक संस्कृत पंडित कवी शास्त्रज्ञ दिलेले आहेत. कालिदासाच्या काव्यामध्ये काश्मीर हिमालय यांची वर्णनं खूप आहेत. कालिदास दिसायला अतिशय देखणा होता आणि ते काश्मीरचे वैशिष्ट्य आहे. म्हणून काही जण त्याला कालिदासाला काश्मीरचा मानतात. काही जण त्याला विदर्भाचा मानतात कारण मेघदूत हे काव्य रामगिरीवर निर्माण झालं. आत्ता जे रामटेक आहे विदर्भामध्ये त्या ठिकाणी कालिदास विद्यापीठ स्थापन केलं आहे. महाराष्ट्रात शासनाने तिथे कालिदास आणि मेघदूत याचं स्मारक उभा केलेलं आहे. मालविका इंदुमती या विदर्भाच्या कन्याच होत्या आणि त्यांचा कालिदासाच्या साहित्यामध्ये उल्लेख आहे. कालिदास कोण होता? कथा अशी आहे की तो ब्राह्मणाचा पुत्र होता. अनाथ होता. एका गवळ्याच्या घरी वाढला. गुरं राखत होता. पण योगायोगाने त्याचा विवाह राजकन्येबरोबर झाला. त्याचं कारण असं त्या देशामध्ये भीमशुक्ल नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला वासंती नावाची एक अतिसुंदर कन्या होती. ती चतुर आणि बुद्धिमान. ती वयात आली. तिच्या सौंदर्याची कीर्ती चारी दिशेला पसरली होती. अनेक राजपुत्रांनी त्याला मागणी घातली पण ती गर्विष्ठ होती. तिने कोणालाही पसंत केली नाही. वररुची नावाच्या विद्वान मंत्र्यांनी त्याला मागणी घातली पण त्या राजकन्येने ती मागणी फेटाळली. वररुचीचा अपमान झाला. तो संतापला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की राजकन्येचं लग्न मी एका मूर्ख मुलाशी लावून देईन. तो मूर्खाच्या शोधामध्ये होता. जंगलामध्ये त्याला एक मूर्ख दिसला. कसा? तो ज्या फांदीवर उभा राहून फांदी तोडत होता हे ज्या फांदीवर तो उभा आहे तीच फांदी तो तोडत होता. आणि काय मूर्ख आहे हा.
पण दिसायला अतिशय रूपवान होता, पण मूर्ख होता. प्रधानाने ठरवलं की राजकन्या ह्याच्या गळ्यात बांधायची. त्याला उत्तम अलंकार घातले, तो देखणा होताच, राजपुत्रासारखा दिसायला लागला. आणि राजकन्याला दाखवलं. त्याचं सौंदर्य बघितल्यावर राजकन्याला तो पसंत पडला. राजकन्याने काही प्रश्न विचारले, पण वरऋषींनी त्याची उत्तरं आपल्या शिष्याकडून देवविली. वारेमाप त्याची स्तुती केली आणि कट करून प्रधानाने त्या विवाह संपन्न केला. मधुचंद्राच्या आदल्या दिवशी त्या राजकन्येला लक्षात आलं की आपला पती नुसता निरक्षर नाही तर महामूर्ख आहे. म्हणून त्याचा अपमान करून त्याला हाकलून दिला. तो गावाबाहेर अपमानाने दुःखित होऊन काली मंदिरामध्ये गेला. कालीदेवीच्या पुढे त्यांनी प्राण देण्याची तयारी केली. मानेवर तलवार चालवणार इतक्यात देवी प्रसन्न झाली आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवला. आणि त्या कालीदेवीच्या प्रसादाने तो महान प्रतिभाशाली महाकवी झाला. म्हणून कालिदास तेजस्वी दिसू लागला. राजवाड्यामध्ये परत आला. त्याचं तेज, अलौकिक भाषा ऐकून राजकन्याने त्याला विचारलं, अस्ति कश्चित वाक्विशेषः, म्हणजे काही तू इतका चांगला बोलायला आहे, तुझ्या वाणीचा विशेष काही आहे का? तेव्हा कालिदासाने प्रत्येक शब्दाने आरंभ होणारे काव्य म्हटले. पहिला शब्द अस्ति. अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः पूर्वापरौ तो यनिहिवाह्य स्थितस्पृथिव्याम् इव मानदण्डः. अस्ति शब्दाने अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा, म्हणजे उत्तर दिशेला देवतात्मा हिमालय नावाचा नगाधिराज आहे. त्या अस्ति शब्दाने कुमारसंभव या महाकाव्याची सुरुवात केली. दुसरा शब्द वाग. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. वाग अर्थ, याचा वाग आणि अर्थ हे दोन्ही एकत्र आहेत. वाग म्हणजे वाणी, वाणी उच्चारले की अर्थ आहे. त्याप्रमाणे एकत्र असणाऱ्या पार्वती शंकराला नमस्कार असो. वाग शब्दाने त्यांनी दुसरं काव्य लिहिलं. आणि तिसरं, कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः शापेनास्तंगमित महिमा वर्षभोग्येण भर्तुः यज्ञश्चक्रे जनकतनया स्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छाया तरुषवसतीं रामगिर्याश्रमेषु. याची सुरुवात, मेघदूताची सुरुवात कश्चितने केली. 3 शब्दाची 3 महाकाव्य त्यांनी म्हणून दाखवली. त्याची ती वाणी, ते उच्चार बघून राजकन्या स्तिमित झाली. आपला भाग्योदय झाला असं ती मानू लागली. पण कालिदास तिला गुरु मानू लागला. तिच्याशी संबंध करायचं नाकारलं. म्हणून राजकन्येनं त्याला शाप दिला की तुझा स्त्रीच्या हातून मृत्यू होईल. काही वर्षांनी तो लंकेला गेला होता. लंकेचा राजा होता ज्ञानगुप्त. तो अतिशय रसिक, काव्यवेडा होता आणि कालिदासाचा चाहता होता. त्याने कालिदासाला लंकेमध्ये सन्मानाने निमंत्रण दिलं. कालिदास लंकेत गेले. राजाने काव्य समस्या घोषित केली होती आणि ही समस्या पूर्ण करणाराला मी अर्ध राज्य देईन असं त्यांनी जाहीर केलं. कालिदास एका गणिकेच्या घरी उतरले होते. त्यांना ती समस्या कळली. काय होती समस्या? कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृश्यते. कमळातून कमळाची उत्पत्ती होते हे ऐकलं आहे,
पण पाहिलं नाही. अनेक कवींनी ती प्रयत्न केला पण कोणालाही जमलं नाही. त्या गणिकेला वाटलं की आपण ही समस्या पूर्ण करावी. कालिदास तिच्या घरी उतरला होता. कालिदासाने ती समस्या पूर्ण करून दिली. कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृश्यते. कालिदासाने दुसरी ओळ लिहिली, बाले तव मुखां मौजात कथमिंदीवरद्वयम. मग हे तरुणी, तुझ्या मुखकमलातून दोन नेत्रकमलं कशी उगवली? कमळातून कमळ निर्माण होतं कळत नाही ना. त्या गणिकेने तो कागद घेतला आणि उद्या आपल्याला पारितोषिक म्हणून अर्ध राज्य मिळणार. मग हे कालिदासाने जर लिहिला हे कळलं तर त्याला मिळेल म्हणून त्यांनी कालिदासाला विषप्रयोग करून त्याचा देह गाडून टाकला. समस्यापूर्तीचा कागद राजाला दाखवला, पण ती कालिदासाने पूर्ण केली हे सांगितलं नाही. राजाला कळलं की ही गणिका आणि ही समस्यापूर्ती कशी करणार. दरडावून तिला विचारलं तेव्हा तिने खरा प्रकार सांगितला. कालिदासाला तिने जिथे गाडलं होतं त्या जागी राजाने आपला प्राण दिला आणि आपलं मित्रप्रेम सिद्ध केलं. एका कथेप्रमाणे राजाने कालिदासाला अग्नी दिला असंही म्हटलं आहे आणि त्याच्या चितेत उडी मारून सतीप्रमाणे त्या राजाने सहगमन केलं. अर्थात या सगळ्या कथा येतात. कालिदास हा अलौकिक आणि अक्षरवाङ्मय निर्माण करणारा महाकवी होऊन गेला. रघुवंश आणि कुमारसंभव ही त्याची महाकाव्य आहेत. मेघदूत, ऋतुसंहार ही खंडकाव्य आहेत. शाकुंतल, विक्रमोर्षियम, मालविकाग्निमित्र ही नाटकं आहेत. सर्वश्रेष्ठ साहित्यकृती जगातल्या त्यांनी निर्माण केल्या. वेदातील तत्त्वज्ञान सुलभ करून त्यांनी आपल्या नाटकातून मांडलं, रंजक रीतीने मांडलं. त्याची नाटके इतकी सुंदर आहेत की जर्मन कवी गटे, महाकवी जर्मनीचा, त्यांनी शाकुंतल वाचलं आणि डोक्यावर घेऊन तो नाचू लागला. नाटक म्हणजे काय? नाट्यम भिन्न रुचैर जनस्य बहुधा एकम समाराधनम. अनेक प्रकारची रुची असणाऱ्या रसिकांचं नाटक हे समाधान करणारं एकमेव साधन आहे. त्याचं नाटक मालविकाग्निमित्र जी आहे ती मालविका विदर्भ देशाची राजकन्या आहे. अग्निमित्र हा विदिशा देशाचा राजा आहे. यांच्या विवाहाची, प्रेमाची रसभरी कहाणी मालविकाग्निमित्र या नाटकामध्ये त्यांनी वर्णन केली आहे. दुसरं नाटक आहे विक्रमोर्षियम. पुररवा आणि उर्वशी यांच्या प्रेमकथेवर हे नाटक आधारलेलं आहे. विक्रम म्हणजे पराक्रम. पुरुरव्याने उर्वशी पराक्रमाने जिंकली. केशी राक्षस तिला पळवून नेत होता. त्याचा पराभव करून पुररवा राजाने तिला जिंकून आणलं. म्हणून या नाटकाचं नाव विक्रमोर्षियम असं ठेवलेलं आहे. तिसरं नाटक आहे ते अमर आहे, शाकुंतल. अभिज्ञान शाकुंतलम असं त्याचं नाव आहे. यामध्ये विश्वामित्र आणि मेनका यांची कन्या शकुंतला आणि दुष्यंत राजा यांची प्रेम कहाणी आहे. मेनका त्या कन्येला टाकून स्वर्गात निघून गेली. विश्वामित्र तपाला निघून गेले आणि शकुंत पक्षाने तिला आपल्या चोचीनं अन्न आणून भरवलं म्हणून शकुंतला. कण्वऋषीला ती सापडली आणि कण्वऋषीने आपल्या आश्रमामध्ये नेऊन तिचा सांभाळ केला. ती वयात आली. त्यावेळी दुष्यंत राजा शिकारीला आला होता. त्याला तहान लागली म्हणून पाणी पिण्याकरता तो कण्वऋषीच्या आश्रमामध्ये आला. तिथे त्यांनी शकुंतलेला पाहिलं. दोघेही एकमेकावर अनुरक्त झाले. दोघांचाही संबंध झाला. खूण म्हणून राजाने त्याला अंगठी दिली आणि तो निघून गेला.
पुढे शकुंतलेला जो मुलगा झाला तो भरत. मग ती राजाकडे गेल्यावर राजाला विस्मरण झालं होतं, पण तिथे आकाशवाणी झाल्यामुळं त्याला असं कळलं की हीच आपलीच पत्नी आहे म्हणून स्वीकार केला. शकुंतल हे नाटक जगप्रसिद्ध आहे. त्यामध्ये असं म्हटलंय, काव्येषु नाटकम रम्यम. काव्यामध्ये नाटक रमणीय असतं. तत्रापीच शकुंतला, त्यातही शाकुंतल नाटक हे सगळ्यात रमणीय आहे. तत्रापीच चतुर्थोंका, त्यामध्ये चौथा अंक, आणि तत्र श्लोक चतुष्टयम, त्यातले हे 4 श्लोक, असं वर्णन अभिज्ञान शाकुंतल या नाटकाचं केलेलं आहे. नंतर त्याची महाकाव्य, एक महाकाव्य आहे कुमार संभव. कुमार म्हणजे कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामीच्या चरित्रावर हे आधारलेलं आहे. पार्वती तप करते, शंकराशी विवाह होतो. या नाटकामध्ये शृंगाराचा कडेलोट आहे. हिमालयाचं वर्णन, कार्तिकेयाचा पराक्रम आणि शंकर पार्वतीची रतिक्रीडा याचं वर्णन आहे. दुसरं महाकाव्य आहे रघुवंश. रघु म्हणजे प्रभू रामचंद्राच्या वंशातील दिलीप राजाचा पुत्र. तो अतिशय पराक्रमी. त्या दिलीप राजा, रघुराजा, अजराजा, दशरथ राजा, प्रभू रामचंद्र आणि त्यांची मुलं या सगळ्यांची चरित्र या महाकाव्यामध्ये वर्णन केलेली आहे. रघुचा वंश. नंतर ऋतुसंहार नावाचं त्यांचं एक महाकाव्य आहे. त्यात ऋतूचं वर्णन आहे. निसर्गाचं उत्कृष्ट वर्णन आहे. ऋतुसंहार म्हणजे ऋतूंना एकत्र आणणं, गुंफणं. 6 ऋतूचं उत्कृष्ट निसर्ग वर्णन यामध्ये आहे. हे काव्य लिहून कालिदासाने निसर्गाची पूजा केली आहे. आणि आता आपण ज्याचा स्मृतिदिन साजरा करतो ते मेघदूत. जगातील सर्व भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. जगात सगळ्यात लोकप्रिय असं हे काव्य आहे. यातलं निसर्ग वर्णन, विरह वर्णन, सौंदर्य वर्णन अप्रतिम आहे. तेव्हा कालिदास याच्यासारखा कवी आजपर्यंत निर्माण झाला नाही. असं म्हणतात की कवीचं संमेलन भरलं होतं. आणि पहिल्या क्रमांकाचा कवी कोण? पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवेरभावात अनामिका सार्थवती बभूव. पूर्वी कवींची गणना करायला सुरुवात केली. आणि पहिलं कनिष्ठिका म्हणजे करंगळी, पहिलं नाव घेतलं कालिदास. मग दुसरा कोण? त्याच्या तोडीचा दुसरा कवी नसल्यामुळे जगामध्ये दुसऱ्या बोटाला अनामिका म्हणतात. 5ही बोटाला आपल्याकडे नावं आहेत. करंगळीच्या शेजारचं बोट आहे, त्याला अनामिका का म्हणतात? तर कालिदासाच्या तोडीचा दुसरा महाकवी झाला नाही म्हणून त्याला नाव दिलं नाही. वैदर्भी कविता स्वयंमृतवती श्री कालिदासंवरम. म्हणजे वैदर्भी निवासी असलेल्या कालिदासाला कवितेनं वरलं, स्वतः होऊन कालिदासानं वरलं. कालिदासाच्या तोडीचा अजून कवी झाला नाही. कवयो कालिदासाद्याः कवयो वरम अपि. कालिदासही कवी होता, आम्ही कवी आहोत. मग फरक काय? पर्वते परिमाणवसो पदार्थत्वम प्रतिष्ठितम. पर्वतही पदार्थ आहे आणि परमाणूही पदार्थ आहे. मग परमाणू आणि पर्वत यांची तुलना होईल का? तशी तोही कवी आहे, आम्हीही कवी आहोत, पण आमची आणि त्याची कधीही तुलना होणार नाही.
निर्गतामलवाक्यस्य कालिदासस्य सूक्तिषु प्रीतिर्मधुरसार्द्रासु मंजरेष्वका जायते. कालिदासाच्या सूक्तीतील म्हणजे वाक्यातील श्लोकातील निर्मळ वेलीतून मधुर आर्द्र मधुर रस वाहत आहे. आम्ही कालिदास आहोत, आम्ही कवी आहोत, कालिदासही कवी आहे. वयमपि कवयः कवयः कवयोपि कालिदासाद्ये दृशदो भवन्ति दृशदः चिंतामणयोरपि दृशदः. आम्ही कवी आहोत आणि कालिदासही कवी आहे. बरोबर आहे की म्हणजे दगडही दगड आहे आणि चिंतामणी दगड आहे म्हणून चिंतामणीची सर दगडाला येईल का? साकूत मधुर कोमल विलासनी कंदकूजित प्राये शिक्षा समये पिमुदेर रतिलीला कालिदासोक्ती. साभिप्राय मधुर कोमल विलास करणारी, कंठात कूजन करणारी, शिकविताना सुद्धा आनंदित होणारी, रतिलीलेमध्ये रमणारी कालिदासाची कविता आहे. म्हणून संस्कृत काव्यामध्ये कोणाचं काय प्रसिद्ध आहे? उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवं दंडिनः पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणाः. उपमा पाहायची झाली तर कालिदासाची, अर्थगौरव पाहायचा असेल तर भारवी कवीचा, पदलालित्य पाहायचं असेल तर दंडिन कवीचं, आणि माघ कवितेमध्ये तिन्ही गुण आहेत. असं जरी म्हटलं तर हे तिन्ही गुण कालिदासामध्ये आहेत. कालिदासाचा मोह सावरकरासारख्या महाकवीला आणि क्रांतिकारकाला सुद्धा आवरला नाही. कमला या काव्यामध्ये त्या कमलेचं न्हाण आल्यानंतर मखर सोहळा झाला आणि तिला मखरात बसवलं. मखरात बसवलेल्या कमलेला उद्देशून कमला कशी दिसली? सावरकर म्हणतात, सुरम्य मखरा माझी रमणी मगजी बसे, श्लोकात कालिदासाच्या उपमा तशी ती दिसे. सुरम्य मखरा माझी, ती कमला बसली कशी दिसत होती? कालिदासाच्या काव्यामध्ये श्लोकामध्ये उपमा जशी शोभावी तशी कमला शोभत होती. याच्यावर अभिप्राय देताना एका लेखकाने असं लिहिले सावरकरांच्याबद्दल की आपल्या उपमेची उपमा दिलेली पाहून सावरकरांनी स्वर्गामध्ये कालिदास सुद्धा गहिवरला असेल. त्या कालिदासाचं मेघदूत काव्य, त्याची सुरुवात आषाढीच्या पहिल्या दिवशी झाली. म्हणून आज आपण त्या कालिदासाच्या मेघदूताला सुरुवात करतो आहोत. कालिदासाची समश्लोकी अनेक लोकांनी केलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये कुसुमाग्रज, शांता शेळके, चिंतामणराव देशमुखासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा मेघदूताचं भाषांतर काव्यात केलेलं आहे. 30-35 लोकांची तर यादी की ज्यांनी मराठीमध्ये समश्लोकी केलेली आहे. मी आता आमचे मित्र नगरचे प्राध्यापक मधुसूदन भोपर्डीकर यांनी आषाढस्य प्रथम दिवसे मुक्तछंदामध्ये सुंदर असा अनुवाद केलेला आहे. श्लोकामधला अनुवाद वाचून दाखवला तर कदाचित कळणार नाही, पण मुक्तछंदातला नक्की कळ इतकं सोपं आहे. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः शापेनास्तं गमित महिमा वर्षभोग्येन भर्तुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छाया तरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु. कोणी एक यक्ष, कुबेराचा सेवक, त्याच्या कामामध्ये काहीतरी दोष निर्माण झाला. रोज कुबेराच्या पूजेला फुलं आणून देण्याचं काम त्याच्याकडे होतं. त्याने एक अशी फुलं आणली तर त्या फुलामध्ये एका कळ्यामध्ये भुंगा होता. कुबेराने ती फूल उचललं आणि वाहणार इतक्या तो भुंगा त्यांच्या पोटाला चावला. कुबेराला राग आला आणि त्याने शाप दिला की 1 वर्षभर तुझा आणि तुझ्या पत्नीचा वियोग होईल. आणि म्हणून त्याला रामगिरीवर एका आश्रमामध्ये आणून 1 वर्ष शिक्षा भोगायची होती. कश्चित कांता विरह गुरुणा, म्हणजे कोणी एक, त्याचं नाव दिलेलं नाही, कारण ज्याच्या हातून प्रमाद घडला आहे त्याचं नाव घेऊ नये असा शास्त्र संकेत आहे. कोणी एक यक्ष, त्यातही सेवक बिचारा, झाली चूक त्याच्या हातून, नकळत झाली. आणि मग जे व्हायचं ते झालं. यक्षाचा त्याला शाप मिळाला. काय मिळाला? 1 वर्षभर आपल्या प्रिय पत्नीपासून तू दूर राहशील. खरंच सेवावृत्ती अतिशय कठीण असते. सेवावृत्तीमध्ये थोडी जरी चूक झाली तरी सुद्धा त्याचा शिक्षा भोगावी लागते. म्हणून सेवावृत्तीचा आपल्या पंडितांनी निषेध केलेला आहे. म्हणजे नोकरी कुठेही करू नये, थोडं जरी घडलं हातून तरी त्याची शिक्षा मिळते. म्हणून सेवावृत्ती परमगहना, सेवावृत्ती ही परमगहन आहे. करणार काय विचारा? इथून निघाला आणि रामगिरीला आला. रामगिरी आपल्या नागपूरपाशी आहे आणि तिथे आता कालिदास विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. आणि तिथे मेघदूत हे सगळं लिहिलेलं आहे. तिथे रामगिरीला गेला, राहू लागला एका आश्रमामध्ये. तिथे अनेक आश्रम होते आणि तिथे एक जलाशय होता. तो जलाशय अतिशय पवित्र आणि पावन होता. का? जनकतनया स्नान पुण्योदकेषु. जनकाची तनया सीतामाई तिथे स्नान करत होती. झाडी किती घनदाट हिरवीगार, पण हा मात्र विरह गुरुणा, अतिशय मोठा विरह झाल्यामुळे, आतून भडकलेला पेटलेला विरहाच्या अग्नीमुळं. पण 1 वर्ष काढायचं आहे, जाऊन राहू लागला आश्रमात. सीतेचा तरी उल्लेख आला इथे. सीतेला सुद्धा पुढे रामाचा विरह सहन करावा लागला. मग दिवसामागून दिवस गेले. आषाढ आला. तस्मिन्नद्रौ कतिचिदबला विप्रयुक्तः सकामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडा परिणतगजप्रेक्षणीयं ददर्श. तस्मिन्नाद्रौ, त्या पर्वतावर, अबला विप्रयुक्त, आपल्या बायकोपासून ज्याचा विरह झालेला आहे, तटातूट झालेली आहे, असा तो यक्ष, त्याला म्हटलंय कामी. तो कामी होता. दिवसामागून दिवस गेले, महिन्यामागून महिने गेले. तो बिचारा यक्ष पर्वतावर राहिला. कसा? पत्नीच्या विरहाचं दुःख भोगत. अशक्त झाला विरहामुळं.
त्या रामगिरीवर राहिलेला यक्ष पत्नीच्या विरहामुळे अशक्त झाला. आषाढाचा पहिला दिवस आला. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. आषाढाच्या पहिल्या दिवशी, एक मिनिट, आषाढाच्या पहिल्या दिवशी त्यांनी एक मेघ पाहिला. कसा? पर्वत शिखराला आलिंगन देणारा, अतिशय देखणा, प्रेक्षणीय. त्या डोंगराच्या कड्याला वप्रक्रीडा ढोसण्यात देणारा असा मेघ त्यांनी आषाढाच्या पहिल्या दिवशी पाहिला. हे आषाढस्य प्रथम दिवसे हे शब्द जगाच्या सगळ्या वाङ्मयामध्ये अमर झालेले आहेत. या शब्दावरून आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये सगळीकडे कालिदासाचा स्मृतिदिन हा साजरा होतो. त्याला कारण हे शब्द आषाढस्य प्रथम दिवसे. तो ढग पाहिल्यानंतर काय झालं? तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधान हेतोर अंतर्बाष्पश्चिरमनुचरो राजराजस्य दध्यौ मेघालोके भवति सुखिनो यन्यथा वृत्तिचेतः कंठाश्लेष प्रणयिनि जने किं पुनर्दूर संस्थे. यक्षाला मेघ तर दिसला, पुढं काय? उभा टाकला मेघाच्या समोर. तो यक्ष कसा बसा मोठ्या कष्टाने अंतर्बाष्प म्हणजे डोळ्यातले जे अश्रू आहे ते आतल्या आत मनातल्या मनात अश्रू आवरले त्यांनी. आणि कौतुकाधान हे तो अतिशय कौतुकाने, कुतूहलाने मनातल्या मनात अश्रू आवरून त्या मेघाशी काहीतरी बोलावं म्हणून त्याच्या समोर उभा राहिला. खरंच माणूस कितीही सुखात असला तरीसुद्धा जेव्हा तो मेघाला बघतो तेव्हा त्याचंही, सुखी माणसाचं मनही उदास आणि कासावीस होतं. कारण मेघ आले ते अर्थ पाऊस येणार, आणि पाऊस येणार म्हणल्यावर आपण घरी जाणार. घरच्या आठवणीनं मनुष्य अस्वस्थ होतो. इकडे पत्नी अस्वस्थ होते आणि तोही अस्वस्थ होतो. जीवाभावाचा जीवश्य कंठस्य मिठी मारण्याजोगा हा ढग पाहिला आणि आपल्या पत्नीची त्याला आठवण झाली. विरह व्याकुळ. कंठाश्लेष प्रणयिनी म्हणजे गळ्याला आलिंगन देणारी त्याची प्रणयिनी पत्नी ती दूर आहे, तिची आठवण झाली. आणि प्रत्यासन्ने नभसि दयिता जीवितालंबनार्थी जीमूतेन स्वकुशलमयीं हारयिष्यन् प्रवृत्तिं सप्रत्यग्रै कुटुजकसुमै कल्पितार्घाय तस्मै प्रीतप्रीति प्रमुखवचनं स्वागतं व्याजहार. श्रावण महिना, आषाढाचा पहिला दिवस आहे. मी श्रावण महिना अगदी तोंडावर आलेला आहे. आता माझी प्रिया अतिशय दुःखी झाली असणार. तेव्हा तिचा जीव तगवण्यासाठी मेघाकरवी आपल्या खुशालीचा संदेश आपण तिला पाठवायला पाहिजे, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि या विचाराने तो अतिशय आनंदित झाला. म्हणून मेघाची पूजा करावी असे ठरवून ज्याच्याकडनं काम करून घ्यायचं आहे त्याला गोड बोललं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे. मग तिथे कशाने पूजा करणार? कुठं कुसुमई ही ताज्या कुडाच्या फुलाचं
पोंजणीमध्ये घेतलं अर्घ्य आणि मेघाला अर्पण केलं, त्याचा गौरव केला, त्याचं स्वागत केलं. प्रीत प्रीती प्रमुख वचनम, म्हणजे प्रेमाची वचनं आणि कुटुज कसुबाई हे कुडाची फुलं यांनी स्वागतम व्याजहार, त्याचं स्वागत केलं. कारण त्याच्याकडून आपलं काम करून घ्यायचं होतं, पत्नीला निरोप पाठवायचा होता. आता मेघ कुठे आणि संदेश कुठे? धूमज्योतिस्सलिलमरुतां सन्निपातक्व मेघा संदेशार्था क्वपटुकर्णै प्राणिभिप्रापणीयाः इत्यौत्सुक्यात् अपरिगणयन् गुह्यकस्तं ययाचे कामार्ता हि प्रकृतिकृपणा चेतना चेतनेषु. मेघ म्हणजे काय? तू काय सजीव आहे का? धूमज्योती सलिलमरुतां सन्निपात, धूम धूर, ज्योती प्रकाश वीज, सलिल पाणी, मरुताम वारा. म्हणजे मेघ म्हणजे काय? धूर, वारा, वीज आणि पाणी यांचा समुच्चय सन्निपात, म्हणजे निर्जीव अचेतन. आणि मग अचेतनाकडे संदेश द्यायचा कसा? बायको तर सचेतन आहे आणि मेघ अचेतन आहे. मग कुणीतरी चेतनाने माझ्या प्रियेकडे जाऊन सांगण्याजोगा निरोप कुणीकडं, आणि निर्जीव आणि अचेतन मेघ कुणीकडे, असा विचारही त्याच्या मनामध्ये आला नाही. का? म्हणजे मेघ हा जड आहे, माझी बायको सचेतन आहे, मग संदेश जाणार कसा? कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतना चेतनेषु. जे कामार्थ झालेले आहेत त्यांना चेतन आणि अचेतन यातला भेदच कळत नाही. म्हणून तो यक्ष त्या जड मेघाला विनवणी करू लागला. कळलं नाही हा जड आहे, हा कसा देणार? पण कालिदास म्हणतायत सत्य असं आहे की प्रेमाने दुःखी झालेली, वेडीपिशी झालेली माणसे हा चेतन आहे, हा अचेतन आहे याचा विचार करण्याच्या बाबतीमध्ये दुबळी असतात. त्यांना हा विचार करता येत नाही. म्हणून मेघाबरोबर तो संदेश पाठवायचा त्यांनी ठरवलं. एक मिनिट. जातं वंशे भुवनविदिते पुष्करावर्तकानां जानामि त्वां प्रकृतिपुरुषं कामरूपं मघोनः तेनार्थित्वं त्वयि विधिवशात् दूरबन्धुर्गतोऽहं यांच्या मोघा वरमधिगुणे नादमे लब्धकामा. हे मित्रा मेघा, तू कुठे जन्माला आलायस? पुष्करावर्तकाच्या कुळामध्ये. आणि तो कसा आहे? भुवनविदिते, जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या पुष्करावर्तकांच्या कुळामध्ये तू जन्माला आलास. शिवाय तू इंद्राचा आहेस, मुख्य सचिव, वाटेल ते रूप धारण करणारा, कामरूपम, तुझ्या मनामध्ये जी कामना येईल ते रूप धारण करणार आहे. कंढक कोणता? कधी हत्तीसारखा दिसतो, कधी प्रचंड अशा सागरासारखा दिसतो. वाटेल ते रूप तू धारण करू शकतोस. पण मी प्रियेपासून दुरावलेला, विधिर्वशात दूरबंधुर्गतोहम, मी अभागी यक्ष आहे, माझ्या बायकोपासून दुरावलेला आहे. मग तुला नाही तर कोणाला विनंती करणार? कारण यांच्या मोघा वरमधिगुणे नाधमे लब्धकामा. सज्जनांना केलेली विनंती व्यर्थ झाली तरी चालेल आणि दुर्जनांना केलेली सफल झालेली नको. यात हे मागच्या श्लोकाप्रमाणे हेही सुभाषितच आहे. यांच्या मोघा वरमधिगुणे नाधमे लब्धकामा.
सज्जनांना विनंती केली आणि ती नाही पूर्ण झाली तरी चालेल, पण दुर्जनाला विनंती केली आणि ती पूर्ण झाली तरी नको. म्हणून तुला विनंती करतोय. तू सज्जन आहेस, तुला विनंती करतोय मी. संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोध प्रियायाः संदेशं मे हरधनपति क्रोधविश्लेषितस्य गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां बाह्योद्यानं स्थितहरशिरश्चन्द्रिका धौतहर्म्या. हे मेघा, संतप्तानां त्वमसि शरणं, जे संतप्त झालेली आहेत, तापलेली आहेत, विरहाने तळमळाली आहेत, त्याचा तारणहार तू आहेस. उन्हानं विरहतापाने संतप्त झालेल्या तळमळणाऱ्या जीवांचा तू तारणहार आहेस. कुबेर संतप्त झाला आणि मला इथे यावं लागलं. धनपती क्रोध विश्लेषितस्य, धनपती म्हणजे कुबेर. कुबेर माझ्यावर रागावला आणि म्हणून मला प्रियेपासून दूर यावं लागलंस. म्हणून तू त्या कुबेराच्या नगरीला जायचं आहे. गंतव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणाम, यक्षांचा ईश्वर कुबेर याची जी नगरी आहे अलका नगरी, तिथे जर तू जावंस आणि माझा निरोप माझ्या प्रियेला सांगावास. अलका नगरी म्हणजे कशी आहे? जिथं तुला जायचं आहे ती अलका नगरी कशी आहे? बाह्योद्यानम, त्या नगरीच्या बाहेर उद्यान आहे. हरशिरश, तिथे भगवान शंकराच्या वस्तीला आहे आणि त्याच्या मस्तकावर चंद्राच्या चांदण्यामध्ये चिंब चिंब भिजून निघतात यक्षांचे प्रासाद. म्हणजे यक्षाची अलका नगरी कशी आहे? बाहेरच्या बाजूला उद्यान आहेत आणि घरं कशी आहेत? शंकराच्या डोक्यावर जो चंद्र आहे त्याच्या चंद्रप्रकाशामध्ये न्हाऊन निघणारी अलका नगरीतली घरं आहेत. अलका नगरीची खूण सांगितली. अशा त्या अलका नगरीमध्ये तुला जायचं आहे. त्वामारूढं पवनपदवीं उद्गृहीतालकान्ताः प्रेक्षिष्यन्ते पथिकवनिता प्रत्ययाद्याश्वसत्याः कस्सन्नद्धे विरहविधुरां त्वय्युपेक्षेत जायां न स्यादन्योऽप्यहम्यो जनो यपराधीनवृत्तिः. त्वमारूढं पवन, तू वाऱ्यावर आरूढ गेलास. ढग कसा जातो? वाऱ्यात जातो ना. तू आकाशात एकदा का वाऱ्यावर स्वार झालास म्हणजे तुझ्याकडे पथिकवनिता म्हणजे प्रवासी वाटसरूंच्या बायका मान उंचावून पाहतील. पथिकवनिता कसं? उद्गृहीत अलककांता, आपले केस डोक्यावर येणारे कुरळे केस मागे सारत तुझ्याकडे बघतील विश्वासाने. कोण? प्रोषित पथिका, म्हणजे ज्यांचे नवरे प्रवासाला गेलेले आहेत अशा स्त्रिया विश्वासानं अनिमिष नजरेनं डोळ्यावर येणाऱ्या कुरळ्या केसाच्या बटा हळुवारपणे मागं सारत सारत तुझ्याकडे बघतील. काय शब्दचित्र आहे. एकदा विश्वासाने असे बघतील की तू आलास म्हणजे आमचे प्रियकर येणार. कारण पावसाळा सुरू झाला म्हणजे प्रवासाला गेलेले नवरे परत येतात. मग तुला बघितल्यानंतर आता आपले पती परत येणार म्हणून आनंदाने तुझ्याकडे बघतील. एकदा तू दिसलास, कामाला लागलास की कोण बरं हे हेळसांड करील आपल्या विरहाकुळ पत्नीची. तू आकाशामध्ये बघितला की नवऱ्याला वाटतं आपण बायकोकडे जाऊन, बायकोला वाटतं नवरा येणार. एवढं मात्र खरं,
इथे एक सुभाषित आहे, न स्यादनन्योप्यहमिव जनो यपराधीन वृत्ती. परस्वाधीन जीवन जगावं लागणारा दुसरा कोणीही माझ्यासारखा असणार नाही. मी पराधीन झालोय, इथे अडकलोय. तेव्हा हे मेघा, तू जा, विश्वासाने जा. तुला पाहिल्यानंतर माझ्या पत्नीच्या मनामध्ये आशा पल्लवित होतील की लवकर आपला पती येईल. हळूहळू वाहणारा वारा आहे जाता. मंदम मंदम नुदति पवनश्चानुकूलो यथा त्वां वामश्चायं नदति मधुरं चातकस्ते सगन्धः गर्भाधान क्षणपरिचयान् नूनमाबद्धमालाः सेविष्यन्ते नयनसुभगं खे भवन्तं बलाकाः. आता मंद मंद वारा वाहतोय. मंदम मंदम नदती पवन. आणि अनुकूल हो, तुला अनुकूल आहे जायला. आणि चातक हा तुझा सोयरा आहे, तुझा जीवाभावाचा मित्र आहे. कारण मेघ आल्यानंतर सगळ्यात आनंद चातकाला होतो. कारण तो मेघातून येणारं पाणीच फक्त पितो, तोपर्यंत तो तहानलेला असतो. त्या चातक तुझा सोयरा, जीवाभावाचा मित्र, गोड गोड किलबिल करत तुझ्या डाव्या बाजूने चालू लागेल पाणी पीत पीत. आणि बलाका बगळ्या त्यांना मातृत्वाची चाहूल लागेल. गर्भाधान क्षणपरिचया नूनाबद्धमाला. काय पावसाळा सुरू झाला की ज्या पक्षिणी असतात बलाका, या आनंदित होतात. कारण आता आपण मातृत्व आपल्याला प्राप्त होणार, आपल्याला गर्भ राहणार, म्हणून त्या आनंदित झालेल्या असतात. म्हणून म्हटले चाहूल लागताच मातृत्वाची. त्या आनंदोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी राहून राहून अवतीभोवती त्या बलाका तुझ्या भोवती फेर धरतील आणि तुला पाहतील. तू कसा आहेस, अतिशय देखणा, नयन सुभगम, डोळ्याला अतिशय उत्कृष्ट असा दिसणारा, सुंदर दिसणारा, प्रेक्षणीय. आणि तुझी सेवा करतील आकाशमार्गामध्ये. बगळे सुद्धा तुझ्याबरोबर उडत 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 येतील. चातकही येतील. मार्गावर अनुकूल वारा, डावीकडे होणारं चातकाचं पूजन, सभोवती फेर धरणाऱ्या बलाका, म्हणजे हे मेघा, ही शुभचिन्ह आहे, शुभशकून आहे. तेव्हा आता निघ तू, शुभशकून व्हायला लागलेले आहे. तामचावश्यम दिवसगणना तत्परामेक पत्नी पत्नीम अव्यापन्नाम अविहतगतिर्द्रक्षसी भ्रातृजायाम आशाबंधक कुसुमसदृशं प्रायशोऽह्यङ्गनानां सद्यपाति प्रणयहृदयं विप्रयोगे रुणद्धि. हे मेघा, तू झटपट लगबगीनं चल, निघ. अलकेला गेलास म्हणजे माझी प्रियतमा तुला दिसेल. कशी? आता विरहाचे दिवस किती उरलेत याची उत्कंठेनं ती मोजदाद करणारी आहे. ती फुलं ठेवलेली तिने दिवस मोजाय करता. प्राण रोखून धरणारी तुझी वहिनी भ्रातृजायाम. आता मेघ भाऊ झाला ना, म्हणून यक्षाची पत्नी तिची वहिनी झाली. त्या उत्कंठेनं वाट पाहणारी तुझी वहिनी पतिव्रता तुला भेटेल. कारण स्त्रियाचं हृदय प्रेमळ आणि कुसुम कोमल, विरहामध्ये कोणत्याही क्षणी खचून जाणारं असतं आणि मग ते सावरलं जातं कशाने? आशेनं. तू आल्यानंतर ती आशा पल्लवित होईल आणि तिचं जे विरहानी
रुद्ध झालेलं जे हृदय आहे ते थोडंसं सावरलं जाईल. म्हणून हे मेघा तू ताबडतोब निघ आणि अलकेला जा. कर्तुं यच्च प्रभवति महीम उच्छिदींध्राम वंध्याम तच्छ्रुत्वा ते श्रवणसुभगं गर्जितं मानसोत्काः आकैलासात् बिसकिसलयच्छेदपाथेयवन्तः संपत्स्यन्ते नभसि भवतो राजहंसा सहायाः. हे मेघराजा, तुझा आवाज ऐकल्यानंतर, कसा आवाज तुझा? श्रवणसुभग गर्जितम. काय सुंदर शब्द आहे, श्रवणसुभग, ऐकायला अतिशय गोड. गर्जितम मानसोत्काह, मानस सरोवराच्या म्हणजे कानी पडल्यावर तुझा गडगडाट, नादमधूर, मनातला आनंद अंकुरित होतो, हर्षभरीत मन होतं. आणि ज्या मग भुई छत्र्या आहे, पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना, त्यांचं पीक येतं सहज. आणि पाऊस पडला की भूमी सगळी सस्यश्यामल होते. तुझं गर्जणं ऐकल्यानंतर हंस मानस सरोवराकडे झेपावे लागतील. आणि शिदोरी म्हणून हंस काय येतील आपल्याबरोबर? किसलय छेद, काय सुंदर शब्द आहे. कमळाच्या पानाचे लुसलुशीत तुकडे आपल्या चोचीमध्ये आपल्याबरोबर शिदोरी म्हणून येतील. आणि हे हंस संपच्छन्ते नभसि भवतो, तुला आकाशामध्ये सहाय्य करतील, तुझ्याबरोबर येतील. कुठपर्यंत? कैलास पर्वतापर्यंत. कैलास पर्वतापर्यंत हे राजहंस कमळाच्या पानाचे कोवळे लुसलुशीत तुकडे आपल्या चोचीमध्ये घेऊन तुला सोबत करतील. अद्रे शृंगम हरति पवनः किंसिदित्युन्मुखीभिः दृष्टोत्साहश्चकितचकितं मुग्धसिद्धाङ्गनाभिः स्थानादस्मात् सरसञ्चुलात् उत्पतोद्दङ्मुखखं दिङ्नागानां पथिपरिहरन् सूरहस्तावलेपम्. अरे किती जोराने वाहणारा वारा. अद्रे हे शृंगम हरती, कसा? पर्वताचं शिखर उडवून नेणारा. किती जोरकस वाहणारा वारा. पर्वताचं अख्खं शिखरच्या शिखर तर आपल्याबरोबर उडवून नेत नाही ना, असा भास होऊन मग सिद्धपुरुषांच्या भार्या दिंगनागानाम, सिद्धपुरुषांच्या भार्या वर बघून तुझ्याकडे तोंड वर कडून कुतूहलापोटी बघतील. तुझा वेग आणि आवेग पाहत असतील. म्हणजे हे मेघा, तू जोरात व्हायला लागलास. म्हणजे सिद्धपुरुषांच्या ज्या अंगणा आहेत त्या तुझ्याकडे बघतील की अरे हा पर्वताची शिखरं तरी उडवून येणार नाही ना. आणि मग तुझा वेग आणि आवेग त्या पाहत असतील. तेव्हा काय कर, तू रसरशीत वेताच्या वनातून झेप घे आकाशात आणि वाटेत आडव्या येणाऱ्या दिग्गजांच्या प्रचंड सोंडेचे तडाखे चुकवत चुकवत उत्तरेच्या दिशेने तू जा. हेच बरं. हे कुणालाही घाबरू नकोस. वाटेत आडवे येणारे दिग्गज म्हणजे दिशांचे हत्ती आहेत ना, त्यांना दिग्गज म्हणतात. ते सोंडेने तुला तडाखे लगवतील. ते चुकवत चुकवत जा आणि उत्तरेच्या दिशेला जा. रत्नछाया व्यतिकरैव प्रेक्षमे तत्पुरस्तान् वल्मीकाग्रात् प्रभवति धनुष खण्डमाखण्डलस्य येन श्यामं वपुरतितरां
कांतिमापत्स्यते ते बर्हेणैवं स्फुरितरुचिना गोपवेशस्य विष्णोः. हे मेघा, बघ बघ समोर वल्मिक म्हणजे वारुळ आहे. पहा तर खरं, तिथे समोर एक वारुळ आहे आणि त्यातून उंचवट्यातून येणारा धनुष्खंडमाखंडरस्य म्हणजे इंद्रधनुष्याचा तुकडा त्या वारुळातून बाहेर पडतोय की काय वाटते बघ. या तेजोवलयामुळं ते धनुष्य किती नयनरम्य दिसतंय हे पहा. श्यामं वपुः अतितरां कांतिम आपच्छते ते. श्यामल, क्षणभर असं वाटून जातं की श्यामल जो श्रीकृष्ण म्हणजे विष्णू गोपवेशधारी, गोपवेशस्य विष्णू हो, गोपवेशधारी मेघश्याम श्री विष्णू आपल्या मस्तकी बर्हेणेव, बर्ह म्हणजे मोराचा पिसारा, मोराचा पिसारा आपल्या मस्तकी मिरवतो आहे आणि तो कसा आहे, तेजाने झळकणार आहे. आणि तसंच त्या श्रीकृष्णाप्रमाणे त्या विष्णूप्रमाणे निळं सावळं रूप तुझं आहे, तू धारण करतोस आणि इंद्रधनुष्याच्या नितांत अनुपम कांतीनं तू सजला आहेस. मी तुला पाहून गोपवेशधारी मेघश्याम विष्णूंनी आपल्या डोक्यावर मोर पिसारा धारण केला आहे असं इंद्रधनुष्य तुझ्या डोक्यावर दिसते. म्हणजे मेघाच्या डोक्यावरचं इंद्रधनुष्य आणि श्रीकृष्णाच्या डोक्यावरचा मोरपीस या दोन्हीची आल्हाददायक अशी तुलना या ठिकाणी कवीनं केलेली आहे. त्वय्यायत्तं कृषिफलमिति भूविकारानभिज्ञैः प्रीतिस्निग्धैर्जनपदवधू लोचनैः पीयमानः सद्यस्सीरोत्कषणसुरिभिः क्षेत्रमारुह्यमानं किञ्चित् पश्चात् व्रजतगुगतिर्भूय एवोत्तरेण. कृषिफलम, शेतीची सगळी जी फळं आहेत ना, हे मेघा तुझ्या हातात आहेत. पाऊस पडला तर शेती पिकेल ना. सुगीची सारीच फळं तुझ्या हाती आहेत. हे मनोमन जाणून ग्रामीण भागातल्या स्त्रिया, जनपदवधू, ग्रामीण भागातल्या स्त्रिया काय करतील, लोचनही प्रियमाना, डोळ्यांनी तुला पिऊन टाकतील. त्यांना कटाक्ष टाकणं जमत नाही. काय म्हटले, भूविकार अनभिज्ञाही. खेड्यातल्या स्त्रिया येतात, त्यांना भिवयाची चंचलता, भिवयाचा अभिनय जमत नाही. खेड्यातले त्या काय सुंदर वर्णन आहे ग्रामीण स्त्रियांचं. ग्रामीण भागातल्या स्त्रिया खरं तर भिवया उंचावून पाहणं, कटाक्ष टाकणं त्यांना जमत नाही. अगदी भोळ्या बावड्या, पण त्यासुद्धा स्नेहाळ नजरेनं प्रीतिस्निग्धैः, प्रेमाने तुझ्याकडे पाहतील, मनसोक्त तुला पिऊन घेतील. पीयमाना, डोळ्याने हे मेघा त्या तुला पिऊन घेतील. आणि अशा थाटामध्ये तू पुढे जावंस. कसं म्हणशील तर अलीकडंच नांगरट झालेल्या मृदगंधाने दरवळणाऱ्या माळावर चढून काहीशा लगबगीनं तू थोडं पश्चिमेकडे जावंस आणि मग पुढं कूच करावंस उत्तर दिशेकडे. कालिदासाने मेघाला जो सांगितलेला मार्ग आहे त्याचं डॉक्टर भावे नावाच्या कालिदासप्रेमी माणसाने विमानातून शूटिंग केलं आणि कालिदासाने केलेलं वर्णन मेघदूतातलं हे जसेच्या तसं कसं आहे याचे फोटो काढून आणले. आता वरून दिसणारा मार्ग कालिदासाने कसा पाहिला असेल. विमानं नव्हती, नुसत्या कल्पनेनं कसं शक्य आहे, पण पाहिलं असेल. पण वर्णन आहे ते. लगबगीने तू जा आणि नंतर थोडं पश्चिमेकडे जा.
त्वामासार प्रशमित वनोपप्लवं साधु मूर्ध्ना वक्षत्यध्वश्रमपरिगतं सानुमानाम्रकूटः न क्षुद्रोऽपि प्रथमसुकृतापेक्षया संश्रयाय प्राप्ते मित्रे भवति विमुखः किं पुनर्यस्तथोच्चैः. पुढे गेलास म्हणजे आम्रकूट पर्वत लागेल. भौगोलिक वर्णन हुबेहूब आहे सगळं. त्याच्यावर मुसळधार वृष्टी कर आणि अरण्यामध्ये लागलेले वणवे विझवून टाक आणि मग वाटचालीच्या श्रमामुळे तू शिणशील. प्रशमित वनोपप्लवम म्हणजे वनाला लागलेले अग्नी प्रशमित विझवून टाक. अशा वेळी आम्रकूट नावाचा पर्वत सानुमानाम्रकूट आम्रकूट नावाचा पर्वत लागेल तुला. तो आपल्या शिखरावर म्हणजे मस्तकावर तुला धारण करेल, म्हणजे अक्षरशः डोक्यावर घेईल तुला. कारण प्राप्ते न क्षुद्रोपी प्रथम सुकृतापेक्षया संशयाय. अगदी क्षुद्र माणूस सुद्धा उपकर्त्याचे उपकार कृतज्ञतेनं आठवतो. आम्रकूट पर्वतावर लागलेला वणवा तू विझवलास म्हणजे किती उपकार केले त्याच्यावर. म्हणून तो पर्वत काय करेल, अगत्यपूर्वक तुझा पाहुणचार करेल. तुंग पर्वतराज तुझा सन्मान केल्याशिवाय कसा राहील. प्राप्ते मित्रे भवति विमुखः किं किं पुनर्यस्तथोच्चैः. मेघ आम्रकूट पर्वतावर आलेला आहे. त्याच्या पुढचा त्याचा प्रवास कसा होतो हे आपण उद्या सांगू.